नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे। मित्रांनो, नुकतीच सीटीईटी ची आन्सर की आली आहे आणि आपल्या भरपूर मुलांना प्रश्न आहे की नेमकं कशी डाउनलोड करायची, आन्सर की बघायची कशी। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत नेमकं आन्सर की तुम्हाला कशा प्रकारे डाउनलोड करता येईल। चला बघूया। बघा, ही तुमची सीटीईटी ची साइट आहे। जेव्हा तुम्ही सीटीईटी असं गुगल वरती टाकता त्यानंतर तुमची सीटीईटी ची साइट ओपन होते आणि ओपन झाल्यानंतर तुम्हाला की चॅलेंज या ठिकाणी काय करायचं, क्लिक करायचं। की चॅलेंज या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होतं, ज्यामध्ये तुम्हाला दाखवत आहे सीटीईटी जुलै 2024 पब्लिश डेट वगैरे अशा गोष्टी तिथे दाखवल्या जातात। म्हणजे मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे दिसतं तुम्हाला। आणि मग तुम्हाला या ठिकाणी बघा, लॉग इन सीटीईटी जुलै 2024 या ठिकाणी काय करायचं, क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे तुमचं पेज ओपन होईल। यामध्ये तुम्हाला तुमचा रोल नंबर आणि तुमची डेट ऑफ बर्थ या गोष्टी भरणं गरजेचं आहे। बघा, रोल नंबर आणि डेट ऑफ बर्थ या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। सगळ्यांना रोल नंबर आहे आणि डेट ऑफ बर्थ पण आहे। डेट ऑफ बर्थ भरताना डेट, डे, मंथ आणि इयर या पद्धतीने ती लॉग इन करायची। आणि जेव्हा तुम्ही ही सगळी माहिती फिलअप करता, माहिती फिलअप केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे तुमची सीट ओपन होती, ज्यामध्ये तुमचं नाव वगैरे तुमच्या सगळ्या गोष्टी अशा इथे दिलेल्या असतात। ओके, बघा आता इथं तुम्हाला तीन ऑप्शन आहे। पहिलं ऑप्शन आहे, जर का तुम्हाला तुमची OMR सीट डाउनलोड करायची असेल तर डाउनलोड करणं गरजेचं आहे। पहिल्यांदा तुमची OMR सीट डाउनलोड करा। डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारे तुमची मूळ OMR सीट डाउनलोड होते। ती डाउनलोड सीट तुम्हाला प्रिंट करावी लागेल, कारण तुम्हाला नंतर चेक करायचं, किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा चेक करू शकता। आणि त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन असतं तुम्हाला इथे आन्सर की डाउनलोड करण्यासंदर्भात, की डाउनलोड करायची आहे। म्हणजे अगोदर OMR सीट डाउनलोड करायची आपली, त्याच्यानंतर तुम्हाला तुमची आन्सर की डाउनलोड करायची। आन्सर की डाउनलोड केल्यानंतर ती या प्रकारे तुमची आन्सर की ओपन होते, ज्यामध्ये तुमचं काय आन्सर असेल वगैरे ते सगळं दिसतंय। आणि तुमचा जो पण नंबर असेल त्याच्यानुसार तुम्ही आन्सर की चेक करू शकता। आणि तिसरी गोष्ट, जर का तुम्हाला वाटतं एखाद्या ऑप्शन मध्ये आपल्याला काहीतरी गोंधळ आहे, हा मार्क्स आपला वाढू शकतो आणि इथं आपल्याला चॅलेंज करायचं आहे, म्हणजे एखाद्या प्रश्नाला जर का तुम्हाला चॅलेंज करायचं असेल, त्या प्रश्नांसंदर्भात इथे सबमिट की चॅलेंज नावाचं ऑप्शन आहे, हे तिसरं ऑप्शन। म्हणजे याच पेज वरती तुम्हाला तीन ऑप्शन आहे। तुमची पहिली OMR सीट डाउनलोड करू शकता, त्याच्यानंतर आन्सर की डाउनलोड करायची, आणि जर का तुम्हाला एखाद्या प्रश्नाला चॅलेंज करायचं असेल तर या ठिकाणी क्लिक करा। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर बघा अशा प्रकारचे ऑप्शन ओपन होते। यामध्ये तुम्हाला काय चॅलेंज करायचं, काय असेल वगैरे ते सगळं सांगू शकता। बघा, ओपन झाल्यानंतर या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर, त्यानंतर की आन्सर आणि तुमचं काय आन्सर असेल ते, असे तीन ऑप्शन तुम्हाला मिळतात। आणि नंतर फायनल सबमिट करायचं असेल, पहिल्यांदा जर क्वेश्चन नंबरवरती क्लिक केला तर तुमचा चुकलेला प्रश्न कोणता आहे, म्हणजे ज्याच्यावरती तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे तो प्रश्न कोणता आहे, असा प्रश्न इथे नंबर येतात। तिथे सगळे जेवढे पण नंबर आहेत ते देतात। त्या नंबरवरती समजा तुम्ही 12 नंबरचा क्वेश्चन चूज केला आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी तुम्हाला बघा, त्याच्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट चॅलेंज ऑप्शन या ठिकाणी क्लिक करायचं। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसते बघा, कोणतं चॅलेंज आहे, म्हणजे तुमचं 2 नंबर ऑप्शन पाहिजे की तुमचं 3 नंबर ऑप्शन पाहिजे, म्हणजे इथं कीचं आन्सर इथे दिसते तुम्हाला। आणि तुम्हाला कोणतं आहे, समजा मला वाटतं याचा आन्सर 2 आहे, तर 2 नंबरच्या ऑप्शन वरती मी क्लिक करतो आणि त्याच्यानंतर फायनल सबमिशन करायचं आहे। पण एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा केव्हा तुम्हाला समजा एखाद्या विषयाचे ऑब्जेक्शन घ्यायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला पर क्वेश्चन 1000 रुपये भरणं गरजेचं आहे बरं का। म्हणजे एका प्रश्नासाठी 1000 रुपये तुम्हाला अशा प्रकारे चॅलेंज करता येतं। आणि ती फीस तुम्हाला म्हणजे फायनल, जेव्हा तुम्ही फायनल चॅलेंजिंग सबमिशन कराल त्याच्यानंतर ती फीस तुम्हाला भरावी लागते, म्हणजे त्याचं चलन ऑनलाईन पे करावं लागतं आणि त्याच्यानंतर तुमचा प्रश्न पुढे चॅलेंजसाठी जात असतो। अशा प्रकारे तुम्हाला तुमची आन्सर की डाउनलोड करता येईल आणि तुम्हाला तुमचं काय स्कोर आला तो बघता येईल। मित्रांनो, टीईटीच्या त्याचबरोबर TAIT ची पण बॅच आपल्याकडे सुरू आहे। बघा, ही बॅच आहे, ही बॅच सध्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे। यामध्ये 2999 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला उपलब्ध आहे। आज जर तुम्ही सीटीईटी पात्र झाला असाल तर लगेच टीईटीची तयारी करायला सुरुवात करा, कारण ही चांगली संधी टीईटी किंवा सीटीईटी नंतर लगेच टेट होणार आहे आणि येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला सहभागी होता येणार आहे। आणि ज्यांना असं वाटतं मला पुन्हा एकदा टीईटीचे बॅच जॉईन करायचे, जर स्कोर कमी असेल तर तुम्ही टीईटीची बॅच पुन्हा जॉईन करू शकता। टीईटीच्या पण बॅचेस आपल्याकडे चालू आहे। पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, पेपर 1 व 2 असेल, या सगळ्या बॅचेस आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवरती सुरू झालेल्या आहेत। त्याचबरोबर विविध पुस्तकं सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत, मानसशास्त्राचं असेल किंवा इतर सुद्धा पुस्तकं आपल्या अकॅडमीच्या ॲपवरती उपलब्ध आहेत। ओके, या व्यतिरिक्त आणखीन काही माहिती पाहिजे असेल, खाली एक नंबर स्क्रोल होतो त्यावरती कॉल मेसेज करा। ओके, थँक्यू, टेक केअर, ऑल द बेस्ट, बाय बाय।